महोदय, माझ्या वसई मतदारसंघामध्ये आणि बाजूच्या 4 मतदारसंघांमध्ये तुंगारेश्वर सिख स्थळांना आणि धार्मिक स्थळांना जोडून एक सुंदर पर्यटनाचा असा विकास आराखडा तयार करण्यात यावा। नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या मार्गावर असणाऱ्या चिंचोटी भिवंडी मार्गाचे काम हे अनेक वर्षांपासून रखडलेले आहे। माझ्या वसई मतदारसंघातील वसई विरार महानगरपालिका क्षेत्राला सुद्धा मिळणार आहे। लवकरात लवकर ही पार्किंगची आणि व्यवस्था करावी। वसई विरार शहर महानगरपालिकेला 15 वर्ष होऊन सुद्धा एकही शाळा महानगरपालिकेची नाही किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा या आमच्यावर पैशाचा बोजा पडेल या मानसिक धारणेने त्या शाळा अजूनही महानगरपालिकेला हस्तांतरण झालेलं नाही। महोदय, मी स्नेहा दुबे पंडित माननीय महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाला समर्थन देण्यासाठी आणि त्यावर माझे मत मांडण्यासाठी उभी आहे। अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाकरिता खूप साऱ्या योजना ते संपू द्या ना। कधी बोलणार आहे? अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या खूप योजनांचा उल्लेख केला आणि मला आज त्यांचं अभिनंदन करून आभार मानून मला एक मत मांडावंसं वाटते। अध्यक्ष महोदय, की आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी केवळ 22 ह्या महिला लोकप्रतिनिधी आहेत। अध्यक्ष महोदय, आणि गेले 4.5 तास आपण इथे राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा करतोय, परंतु आत्ता कुठे एका महिलेला संधी मिळते आहे आणि त्यामुळे मी विनंती करते अध्यक्ष महोदय की महिलांना प्राधान्य नाही किमान समान संधी तरी देण्यात यावी आणि मला आशा आहे की अशी संधी आपल्या ह्या लोकाभिमुख महाराष्ट्राच्या शासनामध्ये आणि या विधानसभेमध्ये महिलांना मिळेल। अध्यक्ष महोदय, सन्माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये शासन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी व विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत आहे असं नमूद केलेलं आहे। शासन लोकाभिमुख होण्यासाठी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवत आहे, त्याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करते व मनापासून आभार मानते। शासनाने नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेऊन त्याजोगे धार्मिक स्थळे आणि तीर्थस्थळे जोडण्याचा संकल्प केला आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या वसई मतदारसंघामध्ये आणि बाजूच्या 4 मतदारसंघांमध्ये तुंगारेश्वर, पाणजू बेट, वसई किल्ला, निर्मळ शंकराचार्याचं मंदिर, तलाव, अर्नाळ्याचा किल्ला, वाघोली जवळचा बौद्ध स्तूप, जीवदानी मंदिर, गणेशपुरी, वज्रेश्वरी, ढाणूची महालक्ष्मी मंदिर अशी अनेक धार्मिक स्थळे, धार्मिक तीर्थस्थळे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत। अध्यक्ष महोदय, मी या निमित्ताने शासनास विनंती करते की या सगळ्या ऐतिहासिक स्थळांना आणि धार्मिक स्थळांना जोडून एक सुंदर पर्यटनाचा असा विकास आराखडा तयार करण्यात यावा आणि त्यासाठी शासनाने प्रयत्न करावे। अध्यक्ष महोदय, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी शासनाने 7480 किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। शासनाच्या या विकासोन्मुख दूरदृष्टीच्या धोरणाचे मी स्वागत करून शासनाचे अभिनंदन करते आणि भविष्यामध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या मार्गावर असणाऱ्या चिंचोटी भिवंडी या गुजरात मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या या चिंचोटी भिवंडी मार्गाचे काम हे अनेक वर्षांपासून रखडलेले आहे, तर या कामास गती मिळण्याची विनंती मी शासनाला करते। अध्यक्ष महोदय, केंद्र पुरस्कृत पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत राज्यातील 20 महानगरपालिकांसाठी 1290 बस मंजूर करण्यात आल्याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक आभार मानते। या बसेसमधील 100 बसेस माझ्या वसई मतदारसंघातील वसई विरार महानगरपालिका क्षेत्राला सुद्धा मिळणार आहेत। अध्यक्ष महोदय, वसई विरारमध्ये सध्या पार्किंगचा प्रश्न या प्रश्नाने खूप उग्र रूप धारण केलेला आहे आणि नायगाव, वसई, नालासोपारा आणि विरार
या रेल्वे स्टेशनच्या बाहेर एसटी डेपोचे जागा ज्या आहेत त्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावरती जर डेव्हलप केल्या तर महानगरपालिकेच्या बसेस सोबतच खासगी वाहनांना सुद्धा पार्किंगची व्यवस्था उपलब्ध होईल आणि एसटी महामंडळाला सुद्धा महसूल उपलब्ध होईल। त्यामुळे अशा प्रस्तावाचा विचार करून लवकरात लवकर ही पार्किंगची आणि व्यवस्था करावी अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय। राज्यामध्ये नगरोत्थान महाअभियान प्रभावीपणे राबवण्याचे आणि पाणी पुरवठा मलनिस्सारण प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे। या निमित्ताने मी असं निदर्शनास आणू इच्छिते की वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये 15 वर्ष झाली एकही मलनिस्सारण प्रकल्प किंवा एसटीपी प्रकल्प सुरू नाहीये आणि या निधी अभावी हे नवघर माणिकपूर झोन 6 मधले प्रकल्प प्रलंबित आहेत। तर या प्रकल्पांसाठी निधी मंजूर करून लवकरात लवकर यास गती द्यावी अध्यक्ष महोदय। बसायला कोणी आहे? अध्यक्ष महोदय, शासन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करत असल्याचे माननीय महामहिम राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणात नमूद केले। केंद्र शासनाने मंजूर केलेले हे धोरण प्रवेश, समन्याय, गुणवत्ता, परवडणे आणि उत्तरदायित्व या 5 स्तंभांवर आधारित आहे। मात्र माझ्या मतदारसंघामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेला 15 वर्ष होऊन सुद्धा एकही शाळा महानगरपालिकेची नाही किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या आमच्यावर पैशाचा बोजा पडेल ह्या मानसिक धारणेने त्या शाळा अजूनही महानगरपालिकेला हस्तांतरण झालेलं नाहीयेत। तर ह्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने हे शिक्षणाचं उत्तरदायित्व स्वीकारून लवकरात लवकर तिथे शाळा सुरू करण्यात याव्या आणि त्यासाठी शासनाने महानगरपालिकेला निर्देश द्यावेत अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आज 5 मार्चचा दिवस आहे आणि आजचा दिवस हा वसईकरांसाठी खूप भावनिक दृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे। वसईचा हरितपट्टा टिकवण्यासाठी, वसईची गावं टिकवण्यासाठी वसईतल्या लोकांनी 15 वर्षापूर्वी एक आंदोलन सुरू केलं होतं आणि याच दिवशी तत्कालीन त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने या आंदोलकांवरती अमानुष लाठीचार्ज केला होता। या लाठीचार्जमध्ये मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होती। माजी आमदार विवेक पंडित यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यावेळेच्या जखमा जरी भरल्या असतील तरी वसईच्या लोकांच्या मनावरती त्या जखमा अजूनही जिवंत आहेत अध्यक्ष महोदय। आणि मला या निमित्ताने आज सांगावंसं वाटतंय की महाराष्ट्र सरकार हरित आच्छादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे। तसंच वसईचा हरितपट्टा सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलावीत। तिथे काही महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचं आहे। आपले मनापासून आभार मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल। सार्वजनिक बांधकाम विभागावरती मला बोलायचं आहे। पान क्रमांक 39, बाब 46। अध्यक्ष महोदय, विरार पश्चिम बोळी येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे। त्या केंद्राची इमारत अतिशय जुनी झाली आहे, जीर्ण झाली आहे, म्हणून ते इमारत नवीन बांधण्याची अत्यंत आवश्यकता आहे। मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करतो। आमच्या नालासोपारा मतदारसंघामध्ये विरार पश्चिम येथे शासनाने आरटीआय साठी सर्वे क्रमांक 376 ही 2 हेक्टर जागा दिली आहे। तिथे आयटीआय साठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी, इमारत बांधण्यासाठी निधीची आवश्यकता आहे। त्यासाठी आपण निधी द्यावी अशी मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून बांधकाम मंत्री महोदय आदरणीय राजेसाहेबांना विनंती करतो की सार्वजनिक बांधकाम विभाग विरार पूर्व पश्चिमला जोडणारा नारंगी येथील एक ओव्हरब्रिज बांधत आहे, रेल ओव्हरब्रिज। त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 25 कोटी रुपये खर्च केला आहे। 4-5 कोटीचं काम बाकी आहे, पण ते अतिशय संथ गतीने चालू आहे। लोकांचे प्रचंड प्रमाणात त्यासाठी हाल होतात। 6 वर्षापासून हे काम चालू आहे, म्हणून ते तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी द्यावेत अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आरोग्य मॅडमकडे एक विनंती अशी आहे
की तुमच्या जिल्हा परिषदची जी हॉस्पिटल आहेत, आम्ही शाळा आणि हॉस्पिटल दोन्ही महापालिकेने मागितले आहेत, पण जिल्हा परिषदची दवाखाने PSC द्यायला काय अडचणी आहेत? तुमचं काहीतरी म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटचं की ह्यासाठी काय आम्हाला त्याचं काय आम्हाला देणार त्या बदल्यात, असं काय म्हणणं आहे? त्यासाठी आपण आपल्या स्तरावर एक बैठक घेऊन तर जिल्हा परिषद आमच्या महापालिकेकडे दिलं तर अतिशय चांगलं होईल. आणि आदरणीय मंत्री महोदय राजेसाहेबांना मी विनंती करेन की ह्यासाठी खर्च काही येणार नाही. आपल्या डिपार्टमेंटच्या मालकीची पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची असलेली जागा 106 गुंठे जागा आपण न्यायालयाला दिलेली आहे आणि ती न्यायालयाची जागा देताना न्यायालयाच्या मालकीची नावावर सातबारा असलेली जागा नालासोपारा पश्चिम नालासोपारा पूर्व आचोळे येथील जागा ही आपण मागितली आहे आणि ही जागा ह्याच जागेवरती शासनाने हॉस्पिटलसाठी 250 कोटी आम्हाला मंजूर केल्या, त्यापैकी 25 कोटी वर्ग झाले आहेत. पण ही जागा जर सार्वजनिक बांधकाम विभागाने न घेता ती अन्यत्र कुठे जागा घेऊन ही जागा जर महापालिकेला दिली तर तिथे चांगल्या प्रकारे हॉस्पिटल या नालासोपारा विभागामध्ये अतिशय होऊ शकतं. जवळजवळ 30 लाख ही जनता या हॉस्पिटलची वाट बघते. आपली जनता मनापासून आभार व्यक्त करेल. म्हणून ही कामं आपण आदरणीय मंत्री महोदयाला विनंती करतो, अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, की ही कामं आपण कृपया करावी. धन्यवाद.